विट्यात श्री हनुमानाची मूर्ती शेतात सापडली आणि भक्तांचा जनसागर लोटला। अनेक भक्तांनी श्री राम भक्त हनुमान की जय अशा जयघोषणा दिल्या। विटा शहरातील कराड रोडवर डॉक्टर श्री अवधूत बापट यांना त्यांच्या शेतीमध्ये शेतीचं काम करत असताना त्यांना त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये श्री प्रभू रामचंद्राचे भक्त श्री हनुमानांची मूर्ती सापडली आणि डॉक्टर बापट यांना दृष्टांत दिला की माझी स्थापना करून धार्मिक विधी चालू ठेवा। तेव्हा डॉक्टर अवधूत श्रीधर व सौभाग्यवती शुभांगी अवधूत बापट यांनी सहपरिवार आणि त्यांच्या खाजगी जागेमध्ये स्वतःच्या खाजगी मालकीचे पत्र्याच्या शेडमध्ये छोटंसं हनुमान मंदिराची उभारणी करत मूर्तीची स्थापना केली आणि तेव्हापासून तेथे हनुमान जयंती जन्मकाळ सोहळा साजरा केला जातो। सालाबादप्रमाणे यावर्षी कीर्तनकार बाळकृष्ण इनामदार मसूरणेकर व तबला व पेटी वादक यांच्या सहकार्याने श्री हनुमान जन्मकाळ सोहळ्याचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी डॉक्टर अक्षय बापट, सौभाग्यवती स्नेहा अक्षय बापट, समस्त बापट परिवार आणि ही परंपरा कायम जपत खानापूर तालुक्यासह विटा शहरातील तमाम सर्व भक्तजन भाविक यांच्या उपस्थितीत श्री हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो। जन्मकाळानंतर सुंठवडा तसेच लाडूचा प्रसादाचं वाटप करण्यात आलं। तर मंगळवारी सकाळी 6:15 श्री हनुमान जन्मकाळ सोहळा पार पडला। सालाबादप्रमाणे यंदाही सर्व भक्तजन भाविकांना बापट कुटुंबात मंदिर परिसरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। विटा शहरातील छत्रपती शिवाजीनगर 11 मारुती मंदिर तसेच जुना गावभाग मारुती चौक मारुती मंदिर विटा पोलीस ठाणे व विटा वाहतूक नियंत्रण कक्ष व अन्य ठिकाणी विटा शहरात मोठ्या उत्साहात श्री हनुमान जयंती सोहळा पार पडला। विटा पोलीस ठाणे वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्या वतीने व विटा पोलीस ठाण्याच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर्षी सुद्धा कराड रोड मारुती मंदिर येथे विविध हनुमान जयंती दरवर्षी यावर्षी सुद्धा कीर्तनाचा कार्यक्रम आणि प्रसाद असा आणि प्रत्येकाने लाभ घ्यावा। सर्वांना दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।